श्री स्वामी समर्थ समर्थ क्लासेसमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. स्टुडंट्स, आज आपण 9th स्टँडर्डमधील प्रॉब्लेम सेट 6 सॉल्व्ह करणार आहोत. त्यामधील फर्स्ट क्वेश्चन, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह आन्सर अँड फिल इन द ब्लँक्स. म्हणजे आपल्याला इथं काही क्वेश्चन्स दिलेले आहेत आणि त्याला काही ऑप्शन दिलेले आहेत आणि ते करेक्ट कोणतं आहे ते ओळखायचं आहे. ओके, मी फर्स्ट क्वेश्चन आहे ॲज इट इज लिहून घेतलेला आहे. फर्स्ट बघा, रेडियस ऑफ ए सर्कल इज 10 सेंटीमीटर अँड डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड फ्रॉम द सेंटर इज 6 सेंटीमीटर. हेन्स द लेंथ ऑफ द कॉर्ड इज. आता आपल्याला ही जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या आधारे आपण काय फर्स्ट एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचं आहे. त्याला ऑप्शनही दिलेले आहेत बघा, 16 सेंटीमीटर, 8 सेंटीमीटर, 12 सेंटीमीटर आणि 32 सेंटीमीटर. आता आपल्याला हे सही ऑप्शन कोणतं आहे ते ओळखायचं आहे. फर्स्ट मी काय म्हणजे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्या आधारे काय एक सर्कल ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्याचा रेडियस दिलेला आहे 10 सेंटीमीटर. राईट, ओ ए किती आहे तर 10 सेंटीमीटर हे रेडियस आहे. आणि नंतर डिस्टन्स ऑफ ए कॉर्ड आणि फ्रॉम द सेंटर इज 6 सेंटीमीटर. म्हणजे सेंटरपासून कॉर्डपर्यंतचे अंतर 6 सेंटीमीटर आहे आणि कॉर्ड इथं आपण दिलेला आहे ए बी. ओके, आणि आपल्याला लेंथ काढायची आहे कॉर्डची. आता आपल्याला इथं माहीत आहे की हा राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट, त्यामुळे इथं पायथागोरसचा थेरम म्हणजे यूज करून फर्स्ट काय आपल्याला एमचं डिस्टन्स किती आहे ते काढायचं आहे. ओके, बघा आता इन राईट अँगल ट्रायंगल कोणता होत आहे तर ओ एम ए इथं काय बाय पायथागोरस थेरम काय होणार आहे तर ओ ए स्क्वेअर म्हणजे हायपोटेनसचा स्क्वेअर इज इक्वल टू राहिलेल्या दोन म्हणजे साईडचा स्क्वेअर त्याची सम ओ एमचा स्क्वेअर प्लस ए एमचा स्क्वेअर. आता ओ ए आपल्याला 10 दिलेला आहे त्यामुळे 10चा स्क्वेअर आणि ओ एम आहे 6 म्हणजे 6चा स्क्वेअर आणि ए एम आपल्याला काढायचं आहे. ॲज इट इज लिहूया ए एमचा स्क्वेअर. 10चा स्क्वेअर किती आहे तर 100. राईट, आणि 6चा स्क्वेअर 36 आहे. इकडं काय प्लस आता असतं आणि इकडं गेलं की ते मायनस होतं त्यामुळे -36 इज इक्वल टू ए एमचा स्क्वेअर. ओके, आणि 100 - 36 केलं की किती येतं 64. राईट, इज इक्वल टू ए एमचा स्क्वेअर. ओके, आणि नंतर तुम्ही बघितलं तर 64 हा कशाचा स्क्वेअर आहे तर 8चा आहे. राईट, त्यामुळं ए एम इज इक्वल टू किती होतंय 8 होतंय. राईट, आणि ए एम आहे ते 8 झालेलं आहे त्यामुळं ए एमच्या डबल असणार आहे ते काय होणार आहे तर ए बी होणार आहे. राईट, म्हणजे हे दोन्हीची ए एम इज इक्वल टू एम बी असतं. राईट, मेजरमेंट सेम असतं त्यामुळं बघा आता ए बी इज इक्वल टू 2 इंटू ए एम म्हणजेच 2 इंटू 8 म्हणजेच किती झालेलं आहे 2 8 16 म्हणजे 16 सेंटीमीटर. आता तुम्ही बघितलं तर हे ऑप्शनमध्ये आहे का तर ए आपलं हे काय राईट आन्सर येते 16 सेंटीमीटर. राईट, आता सेकंड बघा, द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल्स बायसेक्टर ऑफ ए ट्रायंगल इज कॉल्ड. आता आपल्याला इथं ऑप्शन दिलेले आहे सेंट्रॉइड, सर्कम सेंटर, इन सेंटर आणि ऑर्थो सेंटर. आता तुम्ही बघितलं तर हे आधी आपण बघितलेलं आहे की म्हणजे अँगलच्या बायसेक्टर म्हणजे ट्रायंगलमध्ये 2 मिनिट मी तुम्हाला काही रफ डायग्रॅम इथे काढून दाखवते, तुम्हाला हे काढणं काही गरजेचं नाही आहे. बघा आता हा समजा एक ट्रायंगल आहे. ओके, आणि आता हे अँगलचे बायसेक्टर आहेत. अँगलचे बायसेक्टर हा झाला आणि हा झाला. राईट, आणि हा जो पॉईंट येतोय हा पॉईंट घेऊन शिना आपल्याला काय काढायचं असतं तर इन सर्कल काढायचं असतं. राईट, इथं असं इन सर्कल येतं. ओके, आणि हा जो पॉईंट असतो त्याला काय म्हणतात तर इन सेंटर म्हणतात. म्हणजे त्याला आपण काय आयनं डिनोट करतात. राईट, म्हणजे आपलं काय येतं आहे तर ॲन्सर ह्याचं तर इन सेंटर येतं आहे. ऑप्शन सी हे राईट ॲन्सर आहे. ओके, आणि तुम्हाला हे काय काढणं गरजेचं नाही. आता आपण थर्ड बघूया.
थर्ड, द सर्कल विच पासेस थ्रू ऑल द व्हर्टायसेस ऑफ ए ट्रायंगल इज कॉल्ड. आता आपल्याला इथं सांगितलेलं आहे असा सर्कल की तो ट्रायंगलच्या व्हर्टायसेसना काय पास करतो, अशा सर्कलला काय म्हणायचं. तर ती आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत बघा, सर्कम सर्कल, इन सर्कल, कॉन्ग्रुएंट सर्कल आणि कॉन्सेंट्रिक सर्कल. आता तुम्ही बघितलं तर ह्या ट्रायंगलमधून असं समजा हा ट्रायंगल मी घेतला, ओके, आणि ह्याला पास ह्याच्या कॉर्नरला, व्हर्टायसेस म्हणजे तर काय कॉर्नरला पास करणार हा सर्कल, ह्याला आपण काय म्हणतो तर सर्कम सर्कल म्हणतो, राईट. आणि इन सर्कल बघितलं तर तुम्ही इथं आतल्या साईडला येणार आहे, राईट. त्यामुळं हा काय होत नाही, ह्या काय कॉर्नरला पास करत नाही. आता कॉन्ग्रुएंट सर्कल म्हणजे काय, असे दोन सर्कल तेही काही पास होत नाहीत. आणि कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणजे काय तर आता म्हणजे ज्याचं सेंटर आहे असं दोन सर्कलचं काय सेम असणं, त्याला काय कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतात. त्यामुळं आपलं ॲन्सर काय येते तर सर्कम सर्कल, राईट. त्यामुळं ऑप्शन ए हे राईट ॲन्सर आहे, ओके. आता फोर्थ बघा, लेंथ ऑफ ए कॉर्ड ऑफ ए सर्कल इज 24 सेंटीमीटर. If distance of the chord from the center is 5 cm, then the radius of that circle is. आता इथं ऑप्शन दिलेले आहेत 12 सेंटीमीटर, 13 सेंटीमीटर, 14 सेंटीमीटर आणि 15 सेंटीमीटर. आपल्याला ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ह्या आधारे फर्स्ट काय एक फिगर काढायची आहे. आपल्याला सर्कल दिलेला आहे आणि लेंथ ऑफ कॉर्डची लेंथ आहे 24 सेंटीमीटर. आपण इथं कॉर्ड काढलेला आहे 24 सेंटीमीटरचा, राईट. आणि ओ सेंटर घेऊन शिना आता सेंटरपासून कॉर्डपर्यंतचे अंतर आपल्याला 5 सेंटीमीटर सांगलेलं आहे. आणि काय करायचं आहे तर त्याचा रेडियस फाइंड करायचं आहे. रेडियस म्हणजे ओ ए, हा ह्यामध्ये काय रेडियस आलेला आहे तो फाइंड करायचा आहे, राईट. फर्स्ट आता बघा आपल्याला ए एमचं डिस्टन्स किती आहे ते काढावं लागणार आहे. ए एम म्हणजेच काय होणार आहे, हाफ ऑफ ए बी होणार आहे, राईट. ए एम इज इक्वल टू हाफ ऑफ ए बी, म्हणजेच हाफ ए बी आहे 24. आता किती होणार आहे, 2 1 2, 2 2 4, म्हणजेच किती आलं 12 सेंटीमीटर ए एम आलेलं आहे. आता आपल्याला इथं काय पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे राईट अँगल ट्रायंगल असल्यामुळे. इन राईट अँगल ट्रायंगल कोणता, ओ एम ए बाय पायथागोरस थेरम काय होणार आहेत. आता बघा ओ एचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एमचा स्क्वेअर प्लस ए एमचा स्क्वेअर, राईट. आणि ओ ए आपल्याला काढायचंच आहे, राईट. ओ एचा स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम दिलेला आहे 5चा स्क्वेअर प्लस ए एम आपण काढलेला आहे 12चा स्क्वेअर. आता 5चा स्क्वेअर 25 आहे माहीत आहे आपल्याला, आणि 12चा स्क्वेअर आहे 144. आता ह्याचं प्लस केलं बघा किती होते, 5 + 4 9 होते, आणि नंतर 2 + 4 6 होते, आणि 169. ओ एचा स्क्वेअर 169 आलेला आहे. त्यामुळं ओ ए इज इक्वल टू 169 हा 13चा स्क्वेअर आहे. त्यामुळं ओ ए किती आलेला आहे तर 13, राईट. म्हणजे आपला रेडियस आलेला आहे 13 सेंटीमीटर, ओके. आणि आता बघा ऑप्शनमध्ये हे कुठं आहे तर बी 13 सेंटीमीटर हे आपलं काय राईट आन्सर आहे, ओके. फिफ्थ बघा, द लेंथ ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल विथ रेडियस 2.9 सेंटीमीटर इज. आता आपल्याला इथं सर्कलचा रेडियस दिलेला आहे 2.9 सेंटीमीटर, आणि काय विचारलेले आहे, लेंथ ऑफ लॉंगेस्ट कॉर्डची लेंथ विचारलेली आहे. तर आपल्याला हे माहीत आहे लॉंगेस्ट कॉर्ड, सर्कलमध्ये लॉंगेस्ट कॉर्ड म्हणजेच काय असतो तर डायमीटर असतो, राईट. आणि रेडियस 2.9 आहे तर डायमीटर मग त्याच्या डबल होणार आहे, ओके. म्हणजे आन्सर आपलं बघा काय येते, डायमीटर इज द काय असणार आहे लॉंगेस्ट कॉर्ड. देअरफॉर त्यामुळं काय डी इज इक्वल टू काय होणार आहे तर 2r, आणि 2 × r इथं दिलेलं आहे किती 2.9, राईट.
आता बघा 2 9 18 ओके आणि 2 2 4 आणि +1 5 म्हणजे काय येते 5.8 सेंटीमीटर. हे ऑप्शनमध्ये कुठं आहे तर ऑप्शन डी 5.8 आहे सेंटीमीटर. हे काय आपलं राईट ऑप्शन आहे. ओके. नेक्स्ट बघा रेडियस ऑफ ए सर्कल विथ सेंटर ओ इज 4 सेंटीमीटर इफ लेंथ OP इज इक्वल टू 4.2 सेंटीमीटर. से वेदर पॉइंट P विल लाई. आपल्याला आता असा समजा एक सर्कल आहे ओके आणि त्याचा सेंटर O आहे राईट आणि रेडियसचं हे सांगितलेलं आहे किती तर 4 सेंटीमीटर म्हणजे हा समजा रेडियस आहे हा 4 सेंटीमीटर सांगितलेला आहे राईट आणि OP हे अंतर जर 4.2 सेंटीमीटर असेल राईट तर पॉईंट P कुठं आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आता O पासून इकडं कुठं जरी अंतर घेतलं सर्कलवरती तर 4 सेंटीमीटर येणार आहे राईट आणि 4.2 सेंटीमीटर हे अंतर आपल्याला म्हणजे P हा पॉईंट नक्कीच बाहेर असणार आहे कारण हे मेजरमेंट आहे ते जास्त आलेलं आहे राईट. त्यामुळं आता कोणतं हे आतलं आन्सर येते ऑन द सेंटर येत नाही इनसाइड द सर्कल आतमध्ये येत नाही तर आउटसाइड द सर्कल राईट. म्हणजे ह्याचा आन्सर काय येणार आहे आउट म्हणजे सर्कलच्या बाहेरील बाजू म्हणजे आउटसाइड द सर्कल. आपला ऑप्शन सी हे काय राईट आन्सर येते. 7th बघा द लेंथ ऑफ पॅरलल कॉर्ड्स विच आर ऑन अपोजिट साइड्स ऑफ द सेंटर ऑफ ए सर्कल आर 6 सेंटीमीटर अँड 8 सेंटीमीटर. इफ रेडियस ऑफ द सर्कल इज 5 सेंटीमीटर देन द डिस्टन्स बिटवीन दीज कॉर्ड्स इज. आता आपल्याला इथं काय सांगितलेले आहे तर सेंटरमध्ये 2 कॉर्ड्स सांगितलेले आहेत ते पॅरलल आहेत आणि ते अपोजिट साईडला आहेत. आता आपण बघा याच्या अपोजिट साईडला AB आणि CD हे 2 कॉर्ड्स आपण काढून घेतलेले आहेत आणि त्याचं एकाचं डिस्टन्स सांगितलेलं आहे 6 सेंटीमीटर. आपण AB 6 सेंटीमीटर घेतलेला आहे आणि CD आहे 8 सेंटीमीटर घेतलेला आहे राईट आणि त्याचा रेडियस 5 सेंटीमीटर आहे. मग त्याचा रेडियस कोणता होणार आहे OA एक होणार आहे आणि OC ही किती 5 सेंटीमीटर आलेलं आहे राईट. आणि आपल्याला डिस्टन्स काय काढायचं आहे तर दोन्ही कॉर्डमधील अंतर काढायचं आहे राईट म्हणजे MN हे अंतर आपल्याला काढायचं आहे. फर्स्ट आता आपल्याला बघा त्यासाठी काय करावं लागणार आहे तर आपण हे राईट अँगल ट्रायंगल्स तयार होतात OMA राईट. फर्स्ट आपल्याला AM हे अंतर काढावं लागणार आहे कारण का तर इथं पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे त्यासाठी फर्स्ट AMचं ह्यामधील अंतर काढूया आणि नंतर ह्यामधील काय CNचं काढूया. ओके AM इज इक्वल टू काय होणार आहे तर हाफ ऑफ AB होणार आहे हाफ ऑफ AB म्हणजेच किती हाफ इंटू AB आहे 6 म्हणजे 2 1 2 2 3 6 म्हणजे किती आलं तर 3 सेंटीमीटर आलं. आणि नंतर बघा CN इज इक्वल टू हाफ ऑफ काय होणार आहे CD होणार आहे राईट म्हणजेच हाफ इंटू 8 राईट आणि 2 1 2 2 4 8 म्हणजे CN किती आलेला आहे तर 4 सेंटीमीटर. ओके आता आपण काय पायथागोरसचा थेरम यूज करूया. आता बघा इन कोणता ट्रायंगल OMA इन राईट अँगल ट्रायंगल OMA ट्रायंगल OMA ह्यामध्ये काय होणार आहे OA स्क्वेअर इज इक्वल टू OM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर राईट आणि OA दिलेला आहे आपल्याला 5चा स्क्वेअर आणि OM काढायचा आहे आणि AM आहे 3 राईट 3चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25 होत आहे इकडं प्लस आहे इकडं गेलं की मायनस आणि 3चा स्क्वेअर 9 होतोय 9 इज इक्वल टू OMचा स्क्वेअर राईट आणि 25 मायनस 9 तर 16 होते 16 इज इक्वल टू OMचा स्क्वेअर आणि त्यामुळं OM इज इक्वल टू किती होणार आहे तर 4 का तर 4चा स्क्वेअर 16 आहे राईट. तसंच आपण दुसरं आता OMचं अंतर काढलं तसंच ONचं काढायचं आहे. आता हा दुसरा राईट अँगल ट्रायंगल घ्यायचा आहे इन बघा
राईट अँगल ट्रायंगल कोणता ONC. आता इथंही पायथागोरसचा थेरम यूज करूया आपण. काय होणार आहे OC स्क्वेअर इज इक्वल टू ONचा स्क्वेअर प्लस CNचा स्क्वेअर. ओके आणि OC किती आहे तर 5 राईट म्हणजेच 5चा स्क्वेअर आणि ON आपल्याला काढायचा आहे आणि CN आहे 4चा स्क्वेअर आणि 5चा स्क्वेअर 25 येते आणि 4 इकडे गेले की मायनस होते. 4चा स्क्वेअर आहे 16 राईट इज इक्वल टू ONचा स्क्वेअर. ओके 25 मायनस 16 केलं की 9 येते ONचा स्क्वेअर. देअरफॉर त्यामुळे ON इज इक्वल टू काय होणार आहे 9 हा 3चा स्क्वेअर आहे त्यामुळे ON इज इक्वल टू 3 सेंटीमीटर होणार आहे राईट. आणि आपल्याला MN नंतर हे काढायचं आहे. MN इज इक्वल टू OM प्लस ON असणार आहे राईट आणि OM आहे 4 आहे आणि ON आहे 3 आहे राईट. 4 प्लस 3 किती होते तर 7 सेंटीमीटर होते. बघा आता आपल्या ऑप्शनमध्ये कोणतं राईट आन्सर येत आहे OM इज इक्वल टू 7 म्हणजे ऑप्शन डी हे आपलं काय राईट आन्सर आलेलं आहे. ओके स्टुडंट्स अशा पद्धतीने बघा आपलं प्रॉब्लेम सेट 6 मधील क्वेश्चन नंबर 1 काय सॉल्व करून झालेलं आहे. ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. ओके जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचे असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.